भारतीय जनता पक्षाचे मंत्रिपदाचे जे चेहरे आणि जे नावं निश्चित झालेले आहेत त्यांना पक्षाकडून फोन करण्यात आलेला आहे। यापैकीच एक वर्धेचे भाजपचे आमदार पंकज भोयर यांना देखील प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी फोन केला आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला शपथविधीसाठी यायचं आहे। आपण पंकज भोयर यांना विचारूया। भाऊ, सुरुवातीला तर तुमचं अभिनंदन। जेव्हा पहिला फोन आला काय डोक्यामध्ये विचार, काय भावना होत्या? डोक्यात असा कुठलाही विचार नव्हता। सकाळी उठलो मी आणि घरच्यांसोबत चहा पित होतो, तेव्हा चहा पित असताना अचानक साहेबांचा फोन आला की बाबा, मान्य प्रदेशाध्यक्ष साहेबांचा, की तुला यायचं आहे शपथविधीकरिता। आता निश्चितच सर्वांना प्रचंड आनंद झाला आणि पक्षाचा खरोखर मनापासून ह्या ठिकाणी ऋण व्यक्त करतो की सतत 3 वेळा विश्वास ठेवून मला भारतीय जनता पार्टीची उमेदवारी वर्धा सेलू विधानसभा मतदारसंघातून दिली। भारतीय जनता पार्टीच्या कठोर कार्यकर्त्यांच्या कठोर मेहनतीमुळे मी सतत 3दा निवडून आलो आणि यावेळेस पक्षाने दखल घेतली आणि ह्या ठिकाणी काम करण्याची संधी दिली। त्याच्यामुळे पक्षातील सर्व सन्मान्य वरिष्ठ नेत्यांचं मी मनापासून ह्या ठिकाणी आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो। सातत्याने तुमच्यावर शुभेच्छांचा वर्षा होत आहे, फोन येत आहे, कार्यकर्त्यांच्या काय भावना आहे? कार्यकर्ते प्रचंड उत्साहित आहे, कारण भारतीय जनता पार्टीचा मंत्री हा पहिल्यांदा आमच्या वर्धा जिल्ह्याला मिळतो आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मागच्या अनेक वर्षापासून प्रचंड कष्ट हे भारतीय जनता पार्टीकरिता त्या ठिकाणी वर्धा जिल्ह्यामध्ये घेत होते आणि आता इतिहासात पहिल्यांदा नोंद होईल की भारतीय जनता पार्टीचा मंत्री त्या ठिकाणी मिळेल। कारण 100% भाजपा गांधी जिल्हा म्हणून पार्श्वभूमी वर्धा जिल्ह्याची होती, परंतु 100% भाजपा हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी वर्धा जिल्ह्यामध्ये सिद्ध करून दाखवलं। 4च्या 4ही सीट ह्या भारतीय जनता पार्टीच्या आल्या, त्याच्यामुळे निश्चितपणे हे संपूर्ण यश भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं आहे। आज कसं नियोजन आहे, किती संख्येने कार्यकर्ते येणार आहे, काही फोन येतात ते काय म्हणतात? बऱ्याचशा लोकांचे, कार्यकर्त्यांचे, सहकाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर फोन येऊन राहिला आणि त्यांची सर्वांची यायची इच्छा आहे। आता इथली सर्व परिस्थिती बघून निश्चितपणे सर्वांशी तर मी भेटणार आहेच। एक मोठी संधी पक्षाने तुम्हाला दिलेली आहे, त्या संधीचं सोनं तुम्हाला करायचं आहे, काय आहे डोक्यामध्ये? भारतीय जनता पार्टीचा उद्देशच नेहमी सर्वसामान्य लोकांचं काम करणे, सर्वसामान्य लोकांना न्याय देणे हे कामाची पद्धत राहिलेली आणि तीच कामाची पद्धत आपली देखील राहणार आहे की सर्वसामान्यांना शासनाच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम आपण या ठिकाणी करणार आहोत। बरं, आज जे तुम्हाला मंत्रिपदासाठी फोन आला याचं श्रेय कोणाला द्या? श्रेय सर्वांनाच आहे, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला श्रेय असं मला या ठिकाणी वाटते आणि आईबाबांचे आशीर्वाद याच्याशिवाय काही होऊ शकत नाही। त्याच्यामुळं मी भारतीय जनता पार्टीच्या समस्त माननीय नेतृत्वांचं या ठिकाणी मनापासून ऋण व्यक्त करतो। धन्यवाद। आपण बघू शकतो की पंकज भोयर आहे, वर्धा विधानसभा मतदारसंघाचं ते नेतृत्व करतात, 3री त्यांची ही टर्म आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये विशेष करून वर्धा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष वाढवण्यामध्ये यांची देखील अत्यंत महत्त्वाची आणि मोलाची भूमिका राहिलेली आहे। त्यामुळे निश्चितच त्यांना सकाळला याची कल्पना पण नव्हती की त्यांना मंत्रिपदासाठी फोन येईल किंवा मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यामध्ये पडेल। मात्र भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने चाचपणी केली आणि ज्या ज्या लोकांमध्ये गुणवत्ता आहे किंवा ज्या ज्या लोकांना संधी द्यायला पाहिजे, काही लोकांना आधी देखील संधी मिळाली, त्यामुळे काही नवीन चेहऱ्यांना संधी द्यायला पाहिजे असा एक सूर पाहायला मिळत होता। त्यातच आता पंकज भोयर यांचं नाव त्यामध्ये जोडलेलं आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।